नमस्कार. आज तोंडी लावायला काही नव्हतं. म्हटलं चटणी करूया. त्याच्यासाठी मी एक कांदा घेतला आणि कच्चे शेंगदाणे घेतले. थोड्याशी लसणीच्या पाकळ्या घेतल्या, जिरं घेतलं, कोथिंबीर घेतली आणि थोडीशी चिंचनी एक आंबट चिंबट फ्लेवर येतो. जिरंसुद्धा कमी प्रमाणातच टाकायचं आहे. तुमचे जर 2 कांदे असतील तर तुम्ही 1.5 चम्मच जिरं वापरू शकता. लसणाच्या पाकळ्या मी 5, 6, 7 घेतल्यात. छोट्या आहेत, तुम्ही जास्तही घेऊ शकता. खूप टेस्टी होते. चवीनुसार मसाला टाकायचा आहे. तुम्हाला जर जास्त झणझणीत हवे तर तुम्ही जास्त मसाला टाकू शकता, कमी हवं आहे तर कमी मसाला टाकू शकता. एकदा नक्की ट्राय करा, खूप छान आणि टेस्टी होते. छान कुटून घ्यायचं, बारीक करायचं. जास्त बारीक नाही, थोडंसं दरदराच ठेवायचा, कारण त्याला एक मग टेस्ट येते. तुमच्याकडे भाकरी असेल तर भाकरीबरोबर खाऊन घ्यायची, कारण की ती खूपच सुंदर होते. काही नसलं की लवकर होणारी रेसिपी आहे. जास्त काही नाही लागत ह्याच्यासाठी. कोणतीही फोडणी द्यायची नाही आहे. हां, फक्त वरून मात्र तडका द्यायचा. त्या तडक्यामध्ये तुम्हाला जर कढीपत्ता हवा आहे तर कढीपत्ता घेऊ शकता. माझ्याकडे नव्हता म्हणून मी फक्त राई घेतली आणि राईमध्ये मी तडका दिला. एकदा नक्की ट्राय करा. आणि मसाला ना, खरं सांगू, मला झणझणीत खायची होती म्हणून मी मसाला थोडा जास्तच घेतला होता. खरं तर झणझणीत चांगलं नसतं जास्त, पण ठीक आहे. आणि असं छान वरून तडका द्यायचा, मिक्स करायचं. खरं सांगते आहे, खूपच टेस्टी लागतं. आणि असं भाकरीबरोबर खाऊन घ्यायचं. नक्की आवडेल तुम्हाला. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.